नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. नोटरीच्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे. आपण बरेचसे डॉक्युमेंट नोटरी करू शकतो. आपल्याला आता नवीन आपण नोटरी अपॉइंट झाल्यामुळे बऱ्याचदा काही नोटरींना संभ्रम असतो की हे डॉक्युमेंट आपण करावे की नाही करावे. मला बरेच लोकांचे फोन येतात आणि ते मला फोन विचारून मला ते डॉक्युमेंट पाठवून आणि मी जेव्हा हो म्हणेल तेव्हाच ते डॉक्युमेंट करतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी जेव्हा त्यांना फोनवर सांगते तर ते नवीन डॉक्युमेंट जेव्हा माझ्यासमोर येतात तेव्हा मला असं वाटतं की मी आपल्याला पण ते माहिती शेअर करणं गरजेचं आहे. आता एक जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटविषयी मी तुम्हाला माहिती सांगते की जे आहे की समजा एखादे आपण जर बघितलं तर म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्ससाठी 1 वर्ष सेपरेशन आणि 6 महिने केस पेंडिंग लागते. मग 1 वर्ष सेपरेशन आणि 6 महिने केस पेंडिंग. पण समजा एखाद्या ह्या लिमिटेशनच्या अगोदर एखाद्या पार्टीने केस दाखल केली आणि समजा आता वाईफनी 1 वर्ष सेपरेशन नसताना डिवोर्सचं केस दाखल केली आणि मग त्यांना 18 महिने लागणारच आहे म्युच्युअल कन्सेंटना डायव्होर्सनी. पण त्यांनी ठरवलं आहे की म्युच्युअल कन्सेंटनी डायव्होर्स घ्यायचा आहे. तर मग असं त्या दोघांमध्ये ठरलं की आता म्युच्युअल कन्सेंटनी डायव्होर्स घ्यायचा आहे. त्यांचे टर्म्स अँड कंडिशन ठरलं आहे. त्यांचं ठरलं आहे की कधी काय द्यायचं, वस्तू कधी घ्यायच्या, सोनं कधी द्यायचं, अमाऊंट किती द्यायची. म्हणजे त्या दोघांनी ॲग्री केलं आहे की म्युच्युअल कन्सेंटनी डायव्होर्स ते घेणार आहेत जेव्हा त्यांचा लिमिटेशन पिरियड संपल्यावर. मग असं ॲग्रीमेंट जेव्हा म्युच्युअली करतात नवरा आणि बायको तर ते ॲग्रीमेंट पण ते ॲग्रीमेंटच्या खाली येतं. ॲग्रीमेंट म्हणून त्याचं नोटिंग येतं किंवा हेडिंग येतं. ते ॲग्रीमेंट पण आपण करू शकतो. म्हणजे अशा केसेसमध्ये कोर्टामध्ये केस चालू असतात, कोर्टामध्ये केस पेंडिंग असतात. बघा, आपण जरी हे नोटरी ॲग्रीमेंट केलं तरी आपलं हे ॲग्रीमेंट कोर्टामध्ये दाखल नाही होणार आहे किंवा दाखल करावं नाही. कारण आपलं डॉक्युमेंट दाखल करून कोर्टामध्ये आपल्याला काही फायदा पण मिळणार नाही, पार्टीला पण फायदा मिळणार नाही आणि कोर्ट पण ते रेकग्नाईज करणार नाही. म्हणजे कोर्टाला त्याचं काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही त्या डॉक्युमेंटला काही व्हॅल्यूच नाही आहे कोर्टासमोर असं म्हटलं तरी चालेल. पण हे जे ॲग्रीमेंट आहे ह्या ॲग्रीमेंटची व्हॅल्यू त्या पार्टीजसाठी आहे. पार्टीजवर बाइंडिंग काय आहे, पार्टीजनी काय ठरवलं आहे, कधी ठरवलं आहे आणि कधी करणार आहे, हे पार्टीजसाठी आपण करतो आहे ॲग्रीमेंट. आणि हे ॲग्रीमेंट कोर्टामध्ये केस पेंडिंग असताना आपण करू शकतो. त्याला नंबर देणं गरजेचं आहे. समजा पार्टीनी ते कोर्टासमोर दाखल केलं तर प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. बघा, प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला नंबर द्यायचंच आहे. नंबर दिल्याशिवाय कोणतंही डॉक्युमेंट करू नका. आणि जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट करता तेव्हा पार्टी तुमच्यासमोर पाहिजे. पार्टी समोर नसताना कोणतंच डॉक्युमेंट करू नका. मी तुम्हाला वारंवार सांगते की आपलं हे जी नोटरीची प्रॅक्टिस आहे खूप चांगली असणार आहे. त्यामुळे आपल्याला काही गरज नाही आहे एखाद्या डॉक्युमेंटसाठी की रिस्क घ्यायला की पार्टी नाही आणि तरी पण करा. कारण अशा कित्येक केसेस झालेल्या आहेत की पार्टीसमोर नसताना केलेले डॉक्युमेंट पुन्हा कोर्टामध्ये गेलेले आणि नोटरीवर ॲक्शन झालेली आहे. एका केसमध्ये तर असं झालं होतं की ते डॉक्युमेंट केलं आणि पार्टीसमोर नसताना त्या नोटरीने केलं. नंतर असं कळलं की ती पार्टी एक्सपायर्ड आहे आणि त्या पार्टीच्या ऐवजी कुणीतरी साईन केली होती आणि हे सगळं